आज आपण ओल्या हळदीचं लोणचं बनवणार आहोत। बनवायला एकदम सोपी आहे, 10 मिनिटाच्या वरती लागणार नाही। ओल्या हळदीचा रोज एक छोटासा तुकडा उपाशापोटी खाल्ला ना त्याचे खूप फायदे आहे आपल्या शरीराला। पण ओली हळद किती दिवस टिकणार, फ्रीज मध्ये जरी ठेवली तर किती दिवस टिकेल। त्यामुळे अशा प्रकारे जर लोणचं बनवून ठेवलं तर वर्षभर त्या ओल्या हळदीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता। त्याचे भरपूर असे फायदे आहेत ओल्या हळदीचे। मी घरी आवळ्याचं लोणचं बनवलं, पहिल्यांदाच बनवलं होतं आणि ते 6 ते 7 महिने झाले अजूनही बाहेरच आहे। बिलकुल फ्रीजच्या आतमध्ये ठेवलेलं नाही, तरीही खराब झालेलं नाही। आम्ही रोज खातो आणि खूप छान लागतं, म्हणजे बिलकुल अजूनही त्याचा वास नाही किंवा बुरशी लागलेली नाही। काही टिप्स जर वापरल्या ना तर लोणचं बिलकुल खराब होत नाही। तर याच टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हळदीचं लोणचं सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिल्यांदा हळद चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। ओली हळद ही पावभर च्या जवळपास असेल आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर त्यामधली माती निघून जाते। याला अशा प्रकारच्या चाळणीवर पाणी निथळ ठेवली आणि मी हे रात्रभर कोरडं होण्यासाठी ठेवली। बिलकुल घाई केलेली नाही, म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे जे बाहेर आहे ते सगळं निथळून जाईल आणि पूर्ण कोरडी हळद होईल। ही पहिली टीप आहे, लक्षात ठेवा। आता या हळदीचे छिलके काढून घ्यायचे आणि हे बघा छिलके काढून झाले पूर्ण याचे। आता याचे तुकडे करून घ्यायचे। आता तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही इथे काप करू शकता। तशी ही ओली हळद खूप खाल्ल्या जात नाही, त्यामुळे असे एकदम पतले स्लाइस केले आणि नंतर त्याचे तुकडे केले। तुम्ही जमेस्तोवर याचा किस सुद्धा करू शकता, पण मी अशा प्रकारची इथे तुकडे करून घेतलेले आहे। बघा आपली हळद सुद्धा पूर्ण तुकडे करून झालेली आहे हळदीचे। आता हे एका बाउल मध्ये काढते आणि बाउल मध्ये काढल्यानंतर त्यामध्ये जे काही आपल्याला टाकायचं आहे ते टाकून घेऊ आता। तर बघू शकता मस्त दिसत आहे ना, सुगंध तर खूप सुंदर येत आहे। आता या छिलक्याचं काय करायचं, तर कोणतेही तुमच्याकडे 1-2 झाडं असतील त्या कुंडीमध्ये टाका, एकदम बेस्ट राहील फेकल्यापेक्षा। आता यामध्ये मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या आणि त्या स्वच्छ धुवून पूर्ण कोरड्या करून नंतरच यामध्ये तुकडे करून यामध्ये टाकले। आता 1 लिंबाचा रस पूर्ण घेतलेला आहे, अजून थोडासा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता जर थोडं अजून आंबट आवडत असेल तर। नंतर 1 ते 1.5 चमचा मी यामध्ये मीठ घेतलं आणि हे सगळं आता चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। तर एक सांगितलं तुम्हाला पुन्हा एक टीप की मिरचा जो घ्याल तो स्वच्छ धुवून कोरडा करून नंतरच त्याला कापून यामध्ये तुम्ही टाका, नाहीतर पुन्हा लोणचं खराब होण्याची शक्यता राहील। आता हे झालं तर आता अगदी सोपं आहे। 3-3.5 चमचे मी इथे मोहरीची डाळ घेतली आणि हे चांगलं असं भाजून घ्यायचं। चांगलं म्हणजे हलकसं गरम करून घ्यायचं, जास्त वेळ लागत नाही, 1 ते 2 मिनिटात गरम होईल आणि गॅसची फ्लेम अगदी इथे लो ठेवली। नंतर 1 टीस्पून इथे मी मेथी दाणा घेतलेला आहे, तो सुद्धा हलकासा गरम करायचा, बिलकुलच भाजायचा नाही किंवा जाळायचा नाही। तोपर्यंत इकडे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं, 2 बुटले आणि ते सुद्धा छान गरम झालं, गॅस बंद केली। आता इकडे डाळ सुद्धा आपली हलकीशी रेडी आहे भाजून। तर हे सुद्धा मी गॅस बंद करून घेते आणि याला पूर्णपणे थंड करून नंतर हे मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून 1 पल्स मोडवर फिरवून घेते। आता तुम्हाला जर फिरवायचं नसेल किंवा तुम्हाला जर बारीक करायचं नसेल हलकसं, तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा हळदीमध्ये हे टाकू शकता, बारीक करण्याची गरज नाही, पण मला पूर्ण बारीक केलेलं आवडते। आता तेल गरम केलेलं होतं त्याला हलकसं थंड करून घेतलं, म्हणजे कोळमं म्हणू शकतो, हात लावू शकतो असं। नंतर त्यामध्ये 1 टीस्पून हिंग टाकला आणि 1.5 टीस्पून तिखट टाकलेलं आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार। आणि हे बघा एवढ्या टेम्परेचरला असेल तेल तेव्हाच यामध्ये तिखट टाका, नाहीतर ते जळल्या जाईल। तो हे पूर्णपणे थंड होऊ देऊ, नंतर आपण टाकू। आता जे हळद मध्ये सगळं आपण मसाले टाकले होते, म्हणजे मिरची, लिंबू आणि मीठ, यामध्ये आता आपण जो मसाला बारीक केलेला आहे, मोहरीची डाळ बारीक नाही पल्स मोडवर फक्त फिरवून घेतलं आणि मेथी दाणा जो भाजून घेतलेला होता त्याचं बारीक केलेलं पावडर आपण यामध्ये टाकून घेऊ, हे सगळं एकदा पुन्हा टॉस करून घेऊ। आता इकडे बघितलं तर तेल हलकसं गरम आहे, तरी सुद्धा आपण हे वापरणार नाहीये। दिसत आहे तुम्हाला बुडबुडे दिसत आहे हलकेशे, पण हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वापरायचं। तुमच्याकडे वेळ नसेल तर रात्री हे तेल गरम करून त्यामध्ये हिंग तिखट टाकून थंड होऊ द्या। हळद वगैरे जे चिरून घेतली होती त्यामध्ये सगळं मसाला टाकून ते सुद्धा रात्रभर मिक्स करून ठेवा आणि नंतर सकाळी तेल त्यामध्ये मिक्स करा, लोणचं आपलं रेडी आहे। पण असं नसेल करायचं तर थंड होण्याची वाट पहा आणि लगेच तुम्ही हे टाकू शकता। आता हे सगळं मिक्स करायचं आणि लोणचं आपलं रेडी आहे।
अशा प्रकारचं लोणचं तुम्ही एकदा नक्की करून बघा, इतकं छान लागते. मी थोडा वेळ 1-1.5 तास असंच ठेवणार आहे या काचेच्या वाट्यामध्ये. नंतर एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आता ही काचेची भरणी, एक टीप इथे आहे का, एक काचेची भरणी स्वच्छ धुवून कोरडी पुसून उन्हामध्ये 1 ते 1.5 तास वाळवून नंतरच वापरायची. तेव्हा यामध्ये भरायचं लोणचं. नाहीतर मग अजून पुन्हा जर ही धुतली पुसली नंतर टाकलं त्यामध्ये लोणचं, तर लोणचं सुद्धा खराब होऊ शकते. आता लोणचं आपलं रेडी आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा. आणि लोणचं जेव्हा पण तुम्ही भरणीतून काढाल तेव्हा यामध्ये जो चमचा टाकाल तो पूर्णपणे कोरडा असायला पाहिजे किंवा ओला हात लागला नाही पाहिजे, नाहीतर मग तरी सुद्धा लोणचं खराब होऊ शकतं. सो या काही टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर बिलकुल लोणचं खराब होत नाही. तर हळदीच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली किंवा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.